हाय गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझी सुरुवात झाली माझ्या DIYपासून. हे बघा माझ्या घरची DIY. बाहेरच्या बेडवरती खूप पसारा पडलेला होता. छोटा बेड आहे ते आवरून घेतलं, बाहेरचं रूम आवरून घेतलं. मग त्यानंतर झाली माझी किचनमध्ये एंट्री. मग थोडंसं कंटाळा आला होता, तर सकाळचा चहा होता मग तेच गरम करून पिला. मग त्यानंतर पाणी आलेलं ना, बघू शकता तुम्ही. आतल्या रूमचं बेड पण खूप हे झाला होता पसारा, ते पण आवरून घेतलं. हे बघू शकता असं आवरून घेतलं. नंतर थोडेसे भांडे पडले होते. अंगण बघू शकता किती मोठं आहे आमचं. मग ते चहा गरम केलेला, चहा पिले. असंच आवरून गेलेले होते रूम. बघू शकता माझे हजबंडने सगळं पसारा केलेलं. मग त्यानंतर माझे सासरे आले, त्यांना चहा अजून परत केला. चहा शंकरपाळी. माझ्या टकलू बघा कसं असतं माझ्यासोबत. मग त्याला आवरले, आंघोळ वगैरे घातले. मग लाईट गेलेला होता, मग त्याला झोपी घातलं. इथनं वारं येत होतं म्हणून दारापुढे बसलेले होते. बघा कसं बडबड करतोय. फायनली झोपी केला. हे बघा. मग त्यानंतर त्यांना उठला. मग आम्ही वर गेलो. माझी चुलत सासू म्हणजे माझ्या हजबंडचे चुलते. बघू शकता त्या दोघांची किती देंगा मस्ती चालले. ते काकूची केस वडतोय बघा, आणि बडबड पण चालू आहे त्याचं. मग त्यानंतर लई जागापणा करताना बाहेर वरून बघू शकता वातावरण किती भारी आहे. मग खाली आल्यानंतर माझ्या अंगण सगळं झाडून घेतले. हे बघा किती हे पडलं आहे बघा. इथं पण मध्ये मध्ये करते. मग कपडे घेतले, मग कपड्याचे घडे वगैरे केले. मग त्यानंतर चहा ठेवले बघा. इथं पण मध्ये मध्ये करते तो. मग चहा ठेवला मस्तपैकी. भरणीतलं माझं साखर संपलेलं होतं. असे एकही काम करत नाही मी न सांगता. बघू शकता. मग चहा उकळा, त्यामध्ये साखर घातली, मस्तपैकी चहा केला. मग चहा पिऊन घेतले. मग नंतर संध्याकाळचे स्वयंपाकाला दालचा, बटाटा, भात, चपाती, परत भाजी निवडून ठेवली. मग त्यानंतर लगेच शूट नाही केलं, मग जेवणाचं शूट केले. मग बाहेर गेलो, एवढी थंडी होती बापरे. मग भांडे वगैरे लावले रॅकला. मग हात आले तर बघा किती आगाऊपणा करतो. माझ्या आबीने सगळे आतरण वगैरे घालून ठेवलेले होतं. मग आईचं जाऊन झोपले. आता पण दुसऱ्या ब्लॉगमध्ये